सर, काय म्हणताय? कसं आहे ना, आज माझा वाढदिवस आहे, म्हणून तुम्हाला गोड द्यायला आले होते. मी आत येऊ? अहो काय हे, या, असं कोणी विचारतं का? या या, आत या. हॅपी बर्थडे. थँक्यू सर. हे घ्या, चॉकलेट घ्या. हा ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सर. काय झालं सर, खूप विचार करताय? हा, तसं काही नाहीये. हॅपी बर्थडे म्हणून तुम्ही आता मला मिठाई दिली, पण यापूर्वी आपण कधी भेटलोच नाही आहोत, म्हणून मी विचारत पडलो की तुम्ही आहात तरी कोण. ह्यात विचार करायची काय गरज आहे? मला विचारलं तर मीच सांगितलं असतं. ठीक आहे, मी आत्ता विचारतो, तुम्ही आहात कोण? ह्याच बिल्डिंगमध्ये मी 4थ्या मजल्यावर राहते. काय सर, तुम्ही खरंच मला पाहिलं नाही? खरंच, मी यापूर्वी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाहीये. मी तर इथे 4 वर्षापासून भाड्याने राहतेय. मी तर तुम्हाला बऱ्याच वेळा पाहिलंय, पण तुम्ही मला तर बघितलंच नाही. अच्छा, तुम्ही 4थ्या माळ्यावरती राहता का? त्यामुळे मी तुम्हाला कदाचित पाहिलं नसेल. ठीक आहे, तुम्ही सध्या काय करता? माझं ग्रॅज्युएशन चालू आहे. ह्या वर्षी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. असं आहे का? अभ्यास पूर्ण होताच तुम्ही लग्न करणार आहात का? नाही, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर नोकरी शोधायची आहे. त्यानंतरच लग्नाचा विचार करेन. काय झालं सर, तुम्ही असंच हातात ठेवलंय? चॉकलेट घेऊन खा तरी. जर तुम्ही खाल्लं तरच मला आनंद मिळेल ना. खाईन ना, नक्कीच खाईन. लवकर खा ना. तुमचं चॉकलेट तुमच्यासारखंच टेस्टी आहे. थँक्यू सर. अरे काय या चॉकलेटमध्ये, खाता खाताच माझं डोकं गरगरायला लागलंय. नाहीतर काय, नशेचं औषध टाकल्यावर चॉकलेट असंच लागणार ना. नशा असणारं चॉकलेट खाल्ल्यावर चक्कर तर येणारच ना तुम्हाला. म्हणूनच मला जरा नशा झाल्यासारखं वाटतंय. मुलीने काही दिलं तर विचार न करता खातात ना तुम्ही. ती का देतीये, कशासाठी देतीये, त्याच्या मागचं कारण काय, हे काहीच माहित नसतं. सरळ घेऊन खायचं. हे सगळं लुटण्यासाठीच तर मी इथे आलीये ना. मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या सहज माझं काम होईल. ठीक आहे, आता माझं काम संपवते. चांगलाच बेशुद्ध झालाय. ह्याला शुद्ध यायच्या आत सगळं सामान घेऊन पसार व्हायचं इथून. बाय डार्लिंग.